नमस्कार मंडळी, कशा आहेत तुम्ही? सगळेजण मस्त आहेत ना? मी दीपाली, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळे अगदी मनापासून स्वागत आहे. आज ना संध्याकाळी मी संध्याकाळचे शूटिंग करत होते. आज संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. इथे किचन कट्टा पुसला, भांडी मांडून घेतलं, चहा वगैरे ठेवला, लगेच स्वयंपाकाची तयारी करायला. आज भाजीमध्ये होतं दम आलू बनवायचं होतं, म्हणून तेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटतं ते बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हे दम आलू ना पहिला सोलून घेऊन भाजून घेतलं. मग मसाल्यासाठी कांदा, टॅमॅटो, अद्रक लसूणचं पेस्टसाठी मी सगळं भाजायला ठेवलं. आणि 10 रुपयाचं काजू घेऊन आले होते, ते पण त्याच्यामध्ये टाकला. ते मस्त असं भाजून घेतलं. तो भाजते तोपर्यंत कोथिंबीर सोलून घेतलं. मग ते मसाला थंड करून गार करून मिक्सरला लावून घ्यायचं. एक थोड्या वेळ तोपर्यंत आई साहेब कामावरून आले, त्यांना चहा दिला लगेच गरम करून. मग त्याच कढईमध्ये तेल घातलं, खडा मसाला सगळे लवंग, दालचिनी आपलं जे असतं ते सगळं खडा मसाला घातला, तमालपत्र घातलं, जिरं घातलं, हिंग घातलं. परत सगळं ते प्युरी केलेलं ते घातलं, हळदी घातलं, धनिया पावडर घातला. इथं सगळं असं चांगलं तेल सुटूसपत्र तेल घातलं. आणि थोडंसं त्याच तेलामध्ये ना, त्याच मसाल्यामध्ये कसुरी मेथी असलं ना आपले, ते हातावरती चोळून ते घालायचं. आणि आपल्याला तिखट कसं लागतो, जास्त लागतो कमी लागतो ते तिखट प्रमाणे 3 चम्मच किंवा 4 चम्मच कसं जास्त तिखट असलं तर तेवढं कमी घालायचं, आणि कमी तिखट असेल थोडं जास्त घालायचं. मग तसं मस्त असं वाफ देऊन घ्यायचं. छानसं वाफ देऊन घेतल्यानंतर छान होते ते. आणि थोडंसं पाणी आपल्याला जेवढं लागतं तेवढं घ्यायचं. ते चपातीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबर खाऊ शकतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. बाय.